संदीप वसंत कोळी, राहणार जयसिंगपूर दत्तनगर. मला 4 तारखेला जयसिंगपूर पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुला हाके साहेबांना बोलवले, असं मुलांचा फोन मला आला. मी त्यावेळी तिथे गेल्या असताना माझा मोबाईल मागितला मुल्ला पोलिसानं. मला बसवून ठेवल्यानंतर मी शारीरिक त्रास होत असल्यामुळे मी गोळ्या खाण्यासाठी घरला गेलो. मग तिथे गेल्यानंतर मला कामाचा फोन आला. मी फॅब्रिकेशन हा व्यवसाय आहे माझा. मग तिथून मी कामासाठी गेलो. मी गेल्या असता जयसिंगपूर पोलीस स्टेशनातली मुल्ला पोलीस याने आमच्या घरात जाऊन आमच्या आई वडिलांनी बळजबरीने उचलून आणून बसवून ठेवला. तर त्याच्यानंतर सोलापूरचा LCBचा मोहम्मद इसाक मुजावर याने आमच्या आई वडिलांनी, आमच्या वयस्कर आई वडिलांनी ते 10 लाख रुपये कुठं, 5 लाख रुपये कुठं आहे, 9 तोळ सोनं कुठं आहे हे दे असं म्हणाला, नाहीतर मी तुझ्या मुलग्याला खोट्या गुन्ह्यात अडकून त्याचा एन्काउंटर करीन. त्याच्यानंतर हा मला त्रास, सगळी घटना मला माझा चुलत भाऊ यानं सांगितला. मला हे सगळा त्रास सहन न झाल्यामुळं मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मग शुद्धीवर आल्यावर मी सिव्हिलमध्ये होतो, त्यातून मी इकडं आलो. सगळा अर्ज दिलो तरी मला काही न्याय मिळाला नाही, काय नाही. मी एका पायानं अपंग असून 1 महिना झाले या गोष्टीला कोणतेही काही मला समजलं नाही. तो न्याय मिळावा ही विनंती.